मी उत्तम किशन कांबळे, राहणार शिडको. माझी शाळा आहे विद्यानिकेतन प्राथमिक शाळा हडको आणि आमच्याकडे हे गणना जनगणना हे आमच्याकडं कार्य दिलेलं आहे आणि हे कार्य 15 मे पासून सुरू झालेले आहे आणि आम्ही प्रथम सर्व घरांची घरगणना हे कार्य आमच्याकडे दिल्यामुळे आम्ही सर्व पहिल्या टप्प्यामध्ये घरगणनाचं काम केलेलं आहे आणि जे दुसरा टप्पा आहे आज 21 तारखेपासून आम्ही म्हणजे कुटुंबाची म्हणजे माहिती घेऊन आम्ही घरांच्या कुटुंबाची माहिती आम्ही हे कार्य सुरू केलेलं आहे. तर एक घर करत असताना साधारणतः किती टप्पे त्यामध्ये असतात आणि कशा पद्धतीनं घर एखाद्या नोंदणी झाली, काही आयडेंटिटी म्हणून कशा पद्धतीनं आपलं काम करतात? आता एखादी आम्हाला काम करते वेळेस एखादे कुटुंबामध्ये प्रतिसाद मिळतो किंवा एखादे घर कुलूप आहे म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला थोडंफार अडचणी जात आहेत आणि त्याच्यानंतर आता हे प्रत्येक कुटुंबामध्ये आम्हाला काही माहिती विचारण्यासाठी काही लोक घरातूनच किंवा काही लोक प्रतिसाद देऊन बाहेर सुद्धा येऊन आमचं स्वागत करून सुद्धा आम्हाला माहिती देत आहेत. साधारणतः किती मुद्दे त्या एकंदरीत आपल्या आणि जनगणनेमध्ये आहेत? या माहितीमध्ये असे अनेक मुद्दे आहेत की ज्यांच्याकडे म्हणजे घर कसं आहे, पक्क्या विटीचं आहे, छेद कसं आहे, घरामध्ये काय काय वापरले जातात, गॅस आहे का, मोटर कार, सायकल आहे का, कार आहे का, लॅपटॉप आहे का, मोबाईल कोणता आहे, असे म्हणजे बरेचसे मुद्दे आम्हाला याच्यामध्ये नमूद करण्यासाठी दिलेले आहेत. सर एकंदरीत एका शिक्षक किंवा एका कर्मचाऱ्याकडे असे काही किती एरिया किंवा किती घरं, कुटुंब असं दिलंय का? आता प्रत्येक जे कर्मचारी आहेत यांना कमीत कमी 150 ते 200 किंवा जवळजवळ 150 घरं अशी प्रत्येकाकडे दिलेली आहेत